छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघ नखानंतर आता मराठा साम्राज्यातील आणखी एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव महाराष्ट्रात येणार आहे. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमध्ये राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना लंडनमध्ये ही तलवार हस्तांतरित करण्यात आली. काही तांत्रिक कारणामुळे ती मध्यस्थांमार्फत खरेदी करावी लागली, पण आता त्या मध्यस्थांमार्फत सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ती महाराष्ट्र सरकारनं आपल्या ताब्यात घेतली आहे. रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांच्या युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेना साहिब सुभा ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी 1745च्या दशकात बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्ध मोहिमांचे नेतृत्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे या तलवारीचं वैशिष्ट्य आहे. युरोपीय बनावटीचे पाते हे 1700 ते 1800च्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी श्रीमंत रघुजी भोसले सेना साहिब सुभा असं सोन्याच्या पाण्याने लिहिलं आहे. 1718 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीनं भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यावेळी ही तलवार लंडनला नेली असावी असा जाणकारांचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. ही तलवार आता अधिकृतपणे राज्य सरकारच्या ताब्यात राहणार आहे. 18व्या शतकात सीताबर्डी येथे झालेल्या ईस्ट इंडिया बरोबरच्या कलहात युद्धात त्या ठिकाणानंतर ही आपल्या राज्यात आपल्या देशात न राहिलेली ऐतिहासिक मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी लिलावात निघाल्याचं लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो. श्री चल्ला आणि अन्य मध्यस्थांच्या वतीने ती पूर्ण तलवार आपल्या मालकीची, महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदिप्यमान सोहळा आहे की तलवार आता भारताकडे पुन्हा, महाराष्ट्राकडे पुन्हा आपण घेऊन जात आहोत.